आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। शेतकरी संघटनेचे स्वर्गीय शरद जोशी यांची मूर्ती विठ्ठलाच्या भेटीला। शेतकरी संघटनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा अनोखा उपक्रम। पंढरपूर शेतकरी संघटनेचे पंचप्राण युगात्मा स्वर्गीय शरद जोशी यांची मूर्ती शेतकरी संघटनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी थेट पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी आणली व एक आगळावेगळा उपक्रम कार्यकर्त्यांनी केला। दिनांक 16 नोव्हेंबर 1983 रोजी कार्तिकी वारीच्या निमित्ताने शरद जोशी यांनी पंढरपुरात शेतकऱ्यांचा मेळावा घेत विठ्ठलाला साकडे घातले होते। शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी भीक नको घामाचे दाम हवे हा विचार त्यांनी शेतकऱ्यांना दिला। शरद जोशी यांच्या याच विचारांना आणि शेतकरी चळवळीच्या संघर्षमय इतिहासाला उजाळा देत शेतकरी संघटनेचे पाईक श्री लिंबाजी डोईफोडे राहणार राहेरी खुर्द तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा यांनी शरद जोशी यांची मूर्ती डोक्यावर घेऊन राहेरी ते देहू आणि देहू ते पंढरपूर असा प्रवास केला। या प्रवासात एकनाथ काकड, सानप मामा, घोंगे मामा आणि शिवहरी नागरे हे त्यांच्या सोबत होते। शरद जोशी यांनी आपले आयुष्य शेतकरी सुखी व समृद्ध व्हावा या नितांत अपेक्षेने लाखो रुपये महिन्याची नोकरी सोडून आपले संपूर्ण आयुष्य शेतकरी बांधवांसाठी अर्पण केले। शेतकरी कल्याणासाठी त्यांनी आपल्या सुखाचा संसारही पणाला लावला असा उदात्त हेतू आणि त्याग आजच्या काळातील नेत्यांना करणे शक्य नाही। मात्र शेतकरी बांधवांबद्दल मनापासून आपुलकी असलेले शरद जोशी साहेबांचे कट्टर व निष्ठावंत पाईक लिंबाजी डोईफोडे हे गेल्या अनेक वर्षांपासून साहेबांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी आणि ते शेतकरी बांधवांच्या मनामनात रुजविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत। शरद जोशी साहेबांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी उभारलेली चळवळ आणि त्यांनी दिलेला भीक नको घामाचे दाम हा विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे। शरद जोशी साहेबांची मूर्ती डोक्यावर घेऊन राहेरी ते देहू आळंदी आणि तेथून पंढरपूर पर्यंतचा प्रवास करत त्यांनी केवळ वारी केली नाही तर शरद जोशी साहेबांच्या विचारांचा आणि शेतकरी स्वाभिमानाचा जागर केलाय। पंढरपूर येथे आगमन झाल्यानंतर चंद्रभागा नदीतीरी शरद जोशी यांच्या मूर्तीचे स्नान करून नगर प्रदक्षिणा करण्यात आली। त्यानंतर विठ्ठलाच्या भेटीसाठी मूर्ती पंढरीत नेण्यात आली। या प्रसंगी पंढरपुरात शेतकरी संघटनेचे देवळा तालुका अध्यक्ष तसेच जनकल्याण मराठी पत्रकार संचलित बळीराजा हक्क समितीचे नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री माणिकराव निकम तसेच सुखदेव खैरनार, रामदास निकम, प्रवीण निकम, जिभाऊ कोकरे, देवबा सोनवणे, भास्कर निकम, मधुकर निकम, दिगंबर निकम आदी उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्यभर लढणाऱ्या शरद जोशी यांच्या विचारांना अभिवादन करणारा आणि शेतकरी चळवळीची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणारा हा अनोखा उपक्रम ठरलाय। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक विनय किनामदार। शरद जोशी यांनी त्यांच्या जीवनाभर शेतकऱ्यांसाठी ते लढले। एक मोठ्या पगारावरची नोकरी सोडून शेतकऱ्यांची व भारत देशाची गरिबी या गरिबी हटवण्यासाठी त्यांनी उच्च युनोमध्ये वित्तीय संस्थेवर मोठ्या पदावर नोकरी सोडून त्यांनी भारत देशासाठी व भारताच्या शेतकऱ्यांसाठी यांना न्याय मिळवण्यासाठी संपूर्ण भारतभर त्यांनी जनजागृती करून शेतकऱ्यांना एकत्रित केले। कुठल्याही राजकीय पक्षाचे पाठबळ नसताना, घराणेशाहीचे राजकारणाचे पाठबळ नसताना सुद्धा मोठी शेतकरी संघटना त्यांनी उभारली आणि शेतकऱ्यांसाठी ते जीवनभर त्यांनी जीवाचे रान करून स्वतःच्या संसारावरची राख रांगोळी करून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रत्येक राज्यामध्ये जाऊन आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकाराशी लढा दिला आणि त्या लढ्यातील सर्व शेतकऱ्यांना विठ्ठलासारखे त्यांनी योगदान दिले। त्याचप्रमाणे त्यांनी 16 नोव्हेंबर 1983 रोजी या पंढरपुरामध्ये कार्तिकी वारीला 2 लाख शेतकऱ्यांचा मेळावा बोलून आणि शेतकऱ्यांचा न्याय दिला। त्यासाठी जीवनभर त्यांनी शेतकरी संघटनेचे शेतकऱ्यांसाठी दिले। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे पाईक एक निष्ठ शेतकरी लिंबाजी मामा डोईफोड राहणार रोहित खुर्द तालुका सिंदखेडा राजा जिल्हा बुलढाणा यांनी त्यांच्या गावापासून ते देहू ते पंढरपूर अशी त्यांनी जोशी साहेबांची मूर्ती घेऊन तालेगाव आणि शेतकऱ्यांना शरद जोशी का होते, शेतकऱ्यांसाठी किती न्याय केला आणि त्यासाठी जीवनभर ज्या शरद जोशींनी शेतकऱ्यांसाठी
सोडून दिले. स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून जीवनभर त्यांनी शेतकऱ्यांसाठी न्यायदानाचा प्रयत्न केला. या शरद जोशींनी या